नमस्कार, फूड अँड आर्ट्स यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिंबोरीचा रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे चिंबोरी, एक टोमॅटो, ओलं नारळ, आलं लसूण, लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर, मीठ, कोथिंबीर, 4 कांदे, तेल, चला तर मग आधी चिंबोरी स्वच्छ करून घेऊया। सर्वात आधी त्यांच्या नांग्या वेगळ्या करून घेऊ। अशा प्रकारे ही चिंबोरी स्वच्छ करून घेतात। त्याच्या पोटातली घाण काढून घेऊया आणि पाण्यात ती स्वच्छ धुवून घेऊ। चिंबोऱ्या आता स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। नांग्या धुवून वेगळ्या करून घेऊया। चिंबोरीचा रस्सा बनवण्यासाठी आधी मसाला भाजून घेऊया। सर्वात आधी कांदा, कांदा आपला खरपूस भाजून झालेला आहे। त्यावर तव्यावर थोडं तेल घालून ओलं नारळ पण भाजून घेऊया। लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लालसर होईपर्यंत भाजून घ्या।
हा भाजलेला मसाला आता एकत्र करून घेऊ। त्यातच आलं, टोमॅटो, कोथिंबीर एकत्र करून घेऊ आणि भाजलेल्या मसाल्याचं वाटण करून घेऊया। मसाला आपला रेडी झाला आहे। गॅसवर पातेलं ठेवून थोडंसं तेल घालूया। थोडं जास्तच तेल घालून घ्या। त्यात कढीपत्ता, तयार केलेल्या मसाल्याचं वाटण, एकत्र करून घेऊया। त्यात 4 चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा हळदी पावडर एकत्र करून घेऊया। मसाला छान परतून होईपर्यंत आपण नांग्यांचा अर्क तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नांग्या घेतल्या आहेत। त्यात थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घ्या। व ते गाळणीमध्ये गाळून घ्या। हे उरलेलं आहे, यात पण मी थोडं पाणी घालून परत मिक्सरला लावून घेणार आहे। नांग्यांचा पूर्ण अर्क आपण काढून घेतला आहे। मसाला छान परतून तयार आहे। त्यातच आपण खेकडे घालून घेऊया। ते मसाल्यामध्ये चांगले एकजीव करून घ्या। त्यातच नांग्यांचा अर्क व एक मोठा तांब्या पाणी घालून घ्या। चवीनुसार मीठ, त्याला उकळी आल्यावर गॅस स्लो करून 30 ते 45 मिनिटं शिजू द्या। झणझणीत असा चिंबोरीचा रस्सा रेडी झाला आहे। भाकरी बरोबर सर्व करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि फूड अँड आर्ट्स YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।